मला माहिती नव्हतं. ते उद्धव ठाकरे यांनाच माहिती होतं. मनसेचे संदीप देशपांडे, राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे यांची मुंबईत बैठक झाल्याचं उद्धव ठाकरेंना माहिती होतं. आता पडद्यामागे काय चालू आहे ते देखील उद्धव ठाकरेंना माहिती आहे. त्यांनीच या बैठकीची माहिती मला दिली. हे विधान आहे संजय राऊतांचं. त्याचं कारण ठरले ते कल्याण डोंबिवलीत मनसेनं एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत केलेली आघाडी आहे. दुसरीकडे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांना असं काही मुंबईत देखील होऊ शकतं का असं विचारताच राजकारणात काहीही घडू शकतं असं विधान केलेलं आहे. आता मनसेच्या स्थानिक नेत्यांनी स्थानिक पातळीवर घेतलेला निर्णय म्हणून कल्याण डोंबिवलीच्या निर्णयाकडे पाहिलं जात असलं तरी राज ठाकरेंनी या युतीला पाठिंबा दिला, त्यांच्या संमतीनंच ही युती घडून आलेली आहे असं मनसेचे माजी आमदार राजू पाटलांनी सांगायला सुरुवात केलेली आहे. या एकूणच प्रकरणावरून राजकारणात मात्र एक चर्चा जोरात सुरू झालीय. ती म्हणजे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे निवडणुकीपूर्वीच एकत्र होते का? ते एकमेकांना प्रोटेक्ट करण्याचं काम करत होते का? भाजपसहित शिंदेंच्या सोयीचं काम राज ठाकरेंनी केलं आहे का? आणि हे काम पूर्णत्वाला गेल्यानंतरच राज ठाकरे आता उद्धव ठाकरेंपासून वेगळे होतायत का? नेमके हे आरोप का होतायत? या आरोपांमध्ये किती तथ्य दिसते? आणि राज ठाकरेंनी खरंच उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला आहे का? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी जानकी पाटील आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र फोकस न्यूज. तर सुरुवात करूयात, ती म्हणजे हे आरोप नेमके का होतायत या मूळ प्रश्नापासून. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे सत्तेपासून काहीच का दूर राहिले? उद्धव ठाकरेंनी 10 जागा मुंबईत लढवल्या, तर राज ठाकरेंनी 53 जागा लढवल्या. यापैकी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 65 जागा निवडून आल्या, तर राज ठाकरेंच्या फक्त 6 जागा निवडून आल्या. उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट 40.6चा, तर राज ठाकरेंचा स्ट्राईक रेट 11%चा. साहजिकच राज ठाकरेंचे उमेदवार जिंकले नाहीत, तर राज ठाकरे मागे पडले म्हणून ठाकरे ब्रँड सत्तेपासून दूर झाला असं बोललं जाऊ लागलं. आणि इथूनच खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे यांच्या गटात राज ठाकरेंच्या भूमिकेबाबत संशय निर्माण करणारी चर्चाही व्हायला लागली. मात्र प्रत्यक्षात राज ठाकरेंना मराठी इम्पॅक्ट कमी आहे अशा जागा उद्धव ठाकरेंच्या गटानं देऊ केल्या, ही वस्तुस्थिती स्थानिक पत्रकारांकडून सांगण्यात आली. मनसेकडे सुद्धा तुल्यबळ उमेदवार नव्हते. जिथं होते तिथं ठाकरे गटाचे उमेदवार तयारी करत होते. पर्यायानं जागा वाटपात राज ठाकरेंची विकेट पडली होती. तरीसुद्धा राज ठाकरे यांच्यामुळं सत्तेपासून उद्धव ठाकरेंना दूर जावं लागलं, असं मराठी तयार होऊ लागलं. पण हे नक्की अचूक वाटत नाही, कारण राज ठाकरे सोबत आल्यामुळंच उद्धव ठाकरे गटाला यश मिळालंय. इंजिनाच्या कोळशावर मशाल पेटली असा उल्लेख या यशात केला गेला. अर्थात हे सगळं पाहताना राज ठाकरेंमुळंच उद्धव ठाकरेंना बळ मिळालं, निवडणुकीत मराठीचा मुद्दा आणता आला असं दिसून येतं. पण इथं सुद्धा राज ठाकरेंच्या बाबत काही प्रश्न दूर होताना दिसत नाहीत. आता यातला मुख्य मुद्दा तो म्हणजे राज ठाकरेंनी प्रचारात आणलेला अदाणीचा मुद्दा. खरं तर प्रचारात कोणतरी विरोधक असावा लागतो, त्याशिवाय मतांचं ध्रुवीकरण होत नाही. तरीसुद्धा प्रचारात मोहित कंबोज सारे प्रश्न राज ठाकरेंनी शेवटपर्यंत आणले नाहीत, किंवा हे मुद्दे त्यांनी मोठे केले नाहीत. ठाण्यातल्या सभेतून सुद्धा त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर प्रहार केला नाही. ते अदाणी यांच्या भोवतीच आपला प्रचार करत राहिले आणि फडणवीस, भाजप, शिंदे यांना खऱ्या अर्थानं अडचणीत आणू शकतील असे मुद्दे बायपास करू लागले. अर्थात या टीकेत तथ्य दिसतं, कारण मोहित कंबोज यांनी सुद्धा इलेक्शननंतर झालेल्या मुलाखतीत राज ठाकरेंचं कौतुक केलं आहे. हे सारेच्या संदर्भात कंबोज यांच्यावरती टीका होताना दिसते. पण राज ठाकरेंनी आपला सगळा मोर्चा अदाणीकडे शिफ्ट केलेला. मूळ प्रश्नावरती टीका होऊ नये अशीच भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती असं सुद्धा या निमित्तानं बोललं गेलं. अर्थात हे खरंच जरी समजायचं तरी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मूळ प्रश्नांना म्हणजे कंबोज, हे सारे या गोष्टींना बगल दिली असंच म्हणता येतं. थोडक्यात राज ठाकरे निवडणुकीपूर्वी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत संधान साधून होते असे आरोप केले जातात, किंवा अशा चर्चा घडवून आणल्या जातात. यामध्ये तितकं तथ्य वाटत नाही. पण राज ठाकरे निकालानंतर आपली भूमिका बदललेली आहे. आता ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्रित निवडणुका लढवण्यासाठी तितके इच्छुक नाहीयेत असं मात्र म्हणता येतं. आता त्याचं पहिलं कारण सांगता येतं ते म्हणजे कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात आपल्याला जो काही या ठिकाणी खेळ पाहायला मिळतो त्यावरून. खरं तर कल्याण डोंबिवली हा मुंबईच्या बाहेरचा नव्यानं श्रीमंत होणारा भाग. नव्यानं वाढणारी विकासकामं, भूमिपुत्रांच्या जमिनी, बिल्डर लाईन यामुळे इथं अफाट पैसा निर्माण झाल्याचं दिसतं. आता मनसेचे इथले प्रमुख नेते म्हणजे राजू पाटील, जे 19 साली एकमेव मनसेचे आमदार म्हणून निवडून आले. आगरी समाजातून येत असल्यानं भूमिपुत्र म्हणून त्यांचे एक स्वतंत्र राजकारण, तर याच शहरात भाजपचे रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांचा वाढता हस्तक्षेप. शहराचा नेता कोण ही या दोघांमधली सुप्त स्पर्धा, आणि अर्थात या स्पर्धेत हे दोघेही मूळ कल्याण डोंबिवलीकर नाहीयेत हे विशेष.
आणि त्यामुळेच आगरी मतं, भूमिपुत्रांचं राजकारण हे राजू पाटील यांच्या बाजूनं जाऊ शकतं किंवा आपल्या बाजूनही बँक उभारावी म्हणून ते प्रयत्न करताना दिसतात. असं असलं तरी 2022च्या विधानसभा निवडणुकीत मात्र मनसेच्या राजू पाटलांचा पराभव झाला. दुसरीकडे आगरी अस्मिता, भूमिपुत्रांची अस्मिता खेचून घेण्यासाठी सत्तेची गरज, पदाची वरज ही राजू पाटलांना पराभूत झाल्यानंतर जाणवत होती. त्यामुळेच कल्याण डोंबिवलीत जेव्हा मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्यात जागा वाटप आणि तिकीट वाटप झालं तेव्हा राजू पाटलांनी आतून भाजपची साथ दिली असे आरोप झाले. थोडक्यात सत्ता आणि पद शिवाय स्थानिक पातळीवर पक्ष टिकवून ठेवता येणार नाही याची जाणीव राजू पाटलांना झालीय आणि ती राज ठाकरेंना पटवून देण्यात ते यशस्वी ठरलेत. पण आता निकाल लागल्यानंतर कल्याण डोंबिवलीची परिस्थिती नेमकी काय? तर ठाकरे गटाचे 2 नगरसेवक श्रीकांत शिंदे यांचे आशीर्वाद घेत शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाल्याचं म्हटलं जातंय. खरं तर उद्धव ठाकरेंचे जे काही 11 नगरसेवक निवडून आलेत ते सगळेच्या सगळे फुटण्याच्या तयारीत आहेत. यातले बरेच जण श्रीकांत शिंदे यांच्यासोबत जातील आणि ज्यांना शिवसेनेसोबत जायचं नाही ते भाजपसोबत जातील. आता हे नेमकं कशामुळं? तर विरोधक पक्षात बसून काहीच करता येत नाही हे परसेप्शन. आज राज्यात ठाकरे गटाचे आमदार, काँग्रेस आमदार सगळ्यात जास्त असंतुष्ट आहेत. त्याचं कारण म्हणजे विरोधकांना निधीच जाणार नाही हे पक्क राजकारण सत्ताधारी पक्षाकडून होताना दिसतंय. अर्थात निधी वाटपात योग्य तो वाटा विरोधातल्या नगरसेवकांना, आमदारांना मिळत तर नाहीच, पण त्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न, कामे झाली नाहीत तर पुढच्या वेळी कुठल्या आधारावर निवडून यावं या प्रॅक्टिकल अप्रोचमुळेच ही लोकं तडकाफडकी सत्ताधारी पक्षासोबत जाताना दिसतात. राजू पाटील आपल्या नगरसेवकांना सोबत घेऊन राज ठाकरेंना ही गोष्ट पटवून देण्यात यशस्वी ठरले. असो, पण इथं महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे उद्धव ठाकरेंच्या राजकारणाचा. कारण पुरेसं संख्याबळ घेऊन उद्धव ठाकरे किंवा अंकुश महानगरपालिकेवर ठेवू शकतात. मुंबई महानगरपालिकेत तसं संख्याबळ ठाकरेंकडे आहे, पण राज ठाकरेंच्या हातात मुंबई आलीये नाहीतर कोणती महापालिका. जे काही नगरसेवक आलेत ते 1-2 आकडे आहेतच. अशावेळी हे नगरसेवक ठिकठिकाणी तिथल्या सत्ताधारी पक्षासोबत आपापल्या पातळीवरती साठेलोटे करणार याची जाणीव राज ठाकरेंना झालेली आहे. म्हणजेच राज ठाकरेंनी सत्ताधारी असणाऱ्या भाजप आणि शिवसेनेसोबत जाण्याची भूमिका घेतली नाही तर जे लोक निवडून आलेले आहेत ते मनसेला सोडून सत्ताधाऱ्यांच्या सोबत जातील. अशावेळी राज ठाकरेंच्या पक्षात फक्त एक मोठा जीव राहू शकतो. आता हे होऊ द्यायचं नसेल तर सत्ताधाऱ्यांना सोबत जाण्याचा निर्णय ठिकठिकाणी घ्यायला लावणं आणि पुढेही सत्ताधारी पक्षासोबत जाण्याचं गणित आणण्याचं काम राज ठाकरे करताना दिसून येत आहेत. आता याचं प्रमुख कारण म्हणजे उद्धव ठाकरेंना योग्य तो आकडा मिळाला, पण या युतीत मनसेची मात्र वाताहत झाली. ही वाताहत रोखायची असेल तर उद्धव ठाकरेंना रामराम ठोकणं हाच पर्याय सध्या राज ठाकरे यांच्यावर असल्याचं दिसतं. अर्थात प्रचारामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले होते त्याप्रमाणे निकालानंतर राज ठाकरे आणि मी चहा पिताना दिसू शकतो. हेच खरं होताना दिसू शकतं. दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही मराठी माणसांना आवडणारी पण राज ठाकरेंना चॅम्पियन ठरलेली युतीसुद्धा कल्याण डोंबिवलीच्या निमित्तानं संपुष्टात येण्याची सुरुवात झाली आहे असं आता म्हणता येईल. थोडक्यात काय तर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला या आरोपात तितकं तथ्य दिसत नाहीच, पण उद्धव ठाकरेंसोबत जाऊन फक्त उद्धव ठाकरेंचा फायदाच झाला, राज ठाकरेंचं नुकसान झालं ही भावना ही युती संपुष्टात आणणारी ठरू शकते. तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची महानगरपालिकेच्या निमित्तानं झालेली ही युती भविष्यात टिकून राहील की आत्तानंतर ती युती तुटताना दिसेल? आणि राज ठाकरेंनी कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेसोबत जाण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला आहे का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.